दुसरा राजे अध्याय 13 यहुदाचा राजा अहजाचा पुत्र योवाश याच्या कारकिर्दीच्या 23व्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला। त्याने 17 वर्षे राज्य केले। परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलाच्या हातून जी पापकर्मे करविली त्यांचे अवलंबन त्याने केले, ती त्याने सोडून दिली नाहीत। यास्तव इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्यास यहोआहाज हयात होता तोपर्यंत आरामाचा राजा हजाएल व त्याचा पुत्र बेन-हदाद यांच्या स्वाधीन केले। यहोआहाजाने परमेश्वरापाशी विनवणी केली, ती त्याने ऐकली। आरामाचा राजा इस्रायलास कसा गांजीत होता हे परमेश्वराने पाहिले होते। परमेश्वराने इस्रायला सोडविणारा दिला तेव्हा इस्रायल लोक आरामाच्या काबूतून सुटून आपापल्या डेऱ्यात पूर्वीप्रमाणे राहू लागले। तरी यराबामाच्या घराण्याने जी पापकर्मे केली व जी त्याने इस्रायल लोकांकडून करवली त्या पापकर्माप्रमाणे ते चालले। शोमरोनात आशेरा मूर्तीही राहिल्या होत्या। आरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सेनेत केवळ 50 स्वार, 10 रथ व 10,000 पायदळ एवढेच राहू दिले होते व इस्रायलांचा नाश करून त्यास तुडवून धुळीस मिळवले होते। यहोआहाज याची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते व त्याचा पराक्रम, या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्यास शोमरोनात मूठ माती दिली। त्याचा पुत्र योवाश हा त्याच्या जागी राजा झाला। यहुदाचा राजा योवाश याच्या कारकिर्दीच्या 37व्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र यहोआश शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला। त्याने 16 वर्षे राज्य केले। परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलांकडून जी पापकर्मे करविली होती ती त्याने सोडिली नाहीत, त्याप्रमाणे तो चालला। योवाशाची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते, आणि यहुदाचा राजा अमस्या याशी तो कसा शौर्याने लढला त्या सर्वाचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? योवाश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि यराबाम त्याच्या गादीवर बसला। योवाशाला शोमरोनात इस्रायलाच्या राजांबरोबर मूठ माती दिली। ज्या दुखण्याने अलीशा मरावयाचा होता ते त्याला आता लागले। तेव्हा इस्रायलाचा राजा योवाश त्याजकडे गेला व ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, अहो बाबा, अहो बाबा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो। अलीशाने त्यास सांगितले, धनुष्यबाण घेऊन ये। तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याजकडे आला। त्याने इस्रायलाच्या राजास सांगितले, धनुष्याला आपला हात लाव। त्याने आपला हात धनुष्यास लाविला। तेव्हा अलीशाने आपले हात राजाच्या हातावर ठेवले। मग त्याने सांगितले, पूर्वेकडील खिडकी उघड। त्याने ती उघडली। मग अलीशा त्यास म्हणाला, बाण सोड। तेव्हा त्याने तो सोडिला। तो म्हणाला, हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे आरामापासून सुटण्याचे चिन्ह होय। तू अफेक येथे आराम्यास असा मार देशील की त्यांचा धुव्वा उडेल। त्याने त्यास म्हटले, बाण उचलून घे। त्याने ते उचलून घेतले। मग तो इस्रायलाच्या राजास म्हणाला, जमिनीवर बाण मार। तो 3दा मारून थांबला। देवाचा माणूस त्याजवर रागावून म्हणाला, तू 5-6 वेळा बाण मारावयाचे असते, म्हणजे आरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असतास। आता तू त्यास 3 वेळा मात्र मार देशील। अलीशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मूठ माती दिली। नव्या वर्षाच्या आरंभी
मोवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली, तेव्हा लोक एका मनुष्यास मूठ माती देत असता त्यांच्या नजरेस एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत अलीशाच्या कबरेत टाकिले. तेव्हा अलीशाच्या अस्थीस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायावर उभा राहिला. यहोआहाज याच्या सर्व हयातीत अरामाचा राजा हजाएल याने इस्रायलास त्रस्त केले, तरी परमेश्वराची त्याचवर कृपा होती. देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब याशी केलेल्या करारामुळे त्याची इस्रायलावर कृपा होती. त्याचा त्यास कळवळा होता व त्याचवर त्याची मेहर नजर होती, म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही व आपल्या समोरून त्यास दूर केले नाही. अरामाचा राजा हजाएल हा मृत्यू पावला आणि त्याचा पुत्र बेन हदाद त्याच्या जागी राजा झाला. बेन हदाद बिन हजाएल याने यहोआहाज याच्याशी युद्ध करून जी नगरे घेतली होती ती त्याचा पुत्र यहोआश याने परत घेतली. योआशाने त्याला 3दा मार देऊन इस्रायली नगरे परत घेतली.